खानदेशी पारंपरिक पद्धतीचं लोणचं. त्यासाठी लागणारं साहित्य 6 किलो कैरी घेतली. यासाठी आपण या वाट्या 2 वाट्या मीठ, 2 वाट्या मीठ, हे बडीशोप आहे, हे मेथी आहे, हे धने आहे, हे मिरी, ही गूळ घेतला आहे. जेवढं लागणार आहे तेवढा गूळ, जाड चटणी, बारीक चटणी, तर वेलदोडी पूड, लवंग कुटून घेतली, मिरे कुटून घेतले, कलंची आणि लसूण आपल्याला जसं आवडतं तसं कुटून घ्यायचं आणि हिंग. या पद्धतीने आपण 6 किलो कैरीचं करणार आहोत. आता आपण याच्यात मीठ टाकलं, मीठ टाकलं नंतर आपण मोहरी टाकली, मोहरीची डाळ, धने टाकले कुटलेले, जास्त बारीक करायचं नाही. आपण टाकली बडीशोप, लागणारं साहित्य पावशेरभर बडीशोप, पावशेरभर धने, पावशेरभर मोहरी डाळ, आपल्याला लागणाऱ्या मेथ्या. कोणाला आवडीनुसार जास्त, कोणाला कमी आवडतं, कोणाला कमी आवडतं, त्या आवडीनुसार आपण हे घ्यायचं मेथ्या. त्यानंतर आपण त्याच्यात लसूण, फोडणीसाठी लसूण टाकायची, मधोमध टाकायची. लावण्यासाठी याच्यात अर्धी वाटी मीठ घेतलं, थोडीशी मोहरी डाळ घेतली, बडीशोप घेतली वाटलेली, धने घेतले, मेथ्या घेतले थोड्या, 1 चमचा जाड चटणी, 1 चमचा लाल बारीक तिखट लाल चटणी, 1 चमचा हळद, चुटकीभर वेलदोडी पावडर, थोडीशी लवंग घेतले, थोडीशी मिरी पावडर घेतली, थोडीशी कलंची घेतली. हे सगळं सामग्री आपण कैऱ्यांना लावणार आहे. लोणच्याला आपण 6 किलो लोणच्याला 2-2.5 किलो तेल घेतलं शेंगदाण्याचं. त्यासाठी आपण फोडणी देतो लसणाला, जास्त बारीक कुटायचे नाही, जाडसर आवडीनुसार, ज्याला त्याला आवडतं तसं आवडीनुसार लसूण घ्यायचे. पारंपरिक पद्धतीचे लोणचं. दोन चमचे हिंग घेते, आता हिंगावर गरम तेलाची फोडणी घालायची. गरम तेलात जर आपण चटणी टाकली ना, चटणी चटकते, कळवट लागते. काळी मिरी पावडर,
वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर टाकते. आता हळद टाकते 2 चमचे. जसं आवडीनुसार ज्याला त्याला आवडीनुसार त्याप्रमाणे टाकायचं. बारीक चटणी. जाड. थोडं कोमट तेल टाकायचं. जास्त गरम तेल नाही टाकायचं, कोमटच टाकायचं. आवडीप्रमाणे ज्याला गुळ आवडतो त्याला. कोणी साखर टाकतो, कोणी गुळ टाकतो. मला गुळ आवडतो त्याच्यामुळे मी गुळ टाकते. आपण घेतली 6 किलो कैरी, कच्ची कैरी. जास्त कच्ची पण नको, जास्त पकलेली. मस्त धुवून घ्यायची, मस्त पुसून घ्यायची. सगळी आवडीनुसार काप करायचे आपण छोटे. मला अशी आवडली मी अशी केली. या मसाल्यामधून आपण थोडं थोडं सगळे साहित्य काढलेलं होतं हे सगळं जीव करून घ्यायचं. लाल चटणी, धने पावडर, मिरची पावडर, मोहरी पावडर, मोहरी, डाळ, लाल चटणी, जाड चटणी, मीठ, थोडा 1 चमचा हिंग, हळद, सगळं थोडं थोडं साहित्य घ्यायचं. याला आपण या कैरीला लावून घेऊ. हे आपण रात्रभर तसंच राहू. 1-1 तासाने असं चाळत राहू आपण. त्याला पाणी सुटेल. तो लावलेला मसाला मस्त मळून जाईल. थंड झाल्यावर हा मसाला आपण या कैरीमध्ये टाकू. एकजीव करून मस्तपैकी बरणीत भरू. दाखवते मी तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ सकाळी. आदल्या दिवशी आपण सगळ्या प्रकारचे थोडे थोडे मसाले आपण या कैरीत टाकले होते. आता मस्त करून गेले होते. ते खालवर करून घ्यायचं. हा मसाला या कैऱ्यांमध्ये टाकून एकजीव करायचा. मस्त बरणीमध्ये भरून करायचं. 2 दिवस हात लावायचं नाही. 2 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी तयार झालं. ह्या पद्धतीचं आपलं खानदेशी गावाकडचं लोणचं तयार झालं. एकदम वर्षभर टिकणारं लोणचं आहे. काही खराब होत नाही. फक्त पाण्याचा हात लावणे. लोणचं काढताना चमच्याने लोणचं काढायचं. हात घालू नये. अगदी छान आणि चविष्ट लोणचं लागतं.